शोलापुर में पहली बार मुस्लिम रिश्तों का महाजलसा, आपको मिलेगा अपने ख्वाबों का हमसफर। 10 अगस्त 2025 दोपहर 1 बजे से शाम 6 बजे तक, समाज कल्याण केंद्र, रंगभवन चौक, शोलापुर। शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी सोलापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून हा मोर्चा आज उदमगेट या ठिकाणी पोहोचलेला आहे। गेले 7 वर्ष झाले अनेक शेतकऱ्यांचे, अनेक संघटनेचे या ठिकाणी मनोगत ऐकत असताना आज हा लढा जो आहे तो अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठण्याचा लढा आहे। हा लढा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं व्यासपीठ आहे, त्याचे व्यथा मांडण्याचा हा व्यासपीठ आहे। हा जो लढा आहे तो लढा खऱ्या अर्थानं मागच उभारला पाहिजे होता, पण देर है लेकिन दुरुस्त है। आज हा जो मोर्चा निघालेला आहे, अनेक वर्ष मनामध्ये खटकणारा, अनेक लोकांच्या रात्री 10, 11, 12 वाजता माझी गाडी ह्या ठिकाणी पकडलेली आहे, माझी गाडी ह्या टोल नाक्यावर पकडलेली आहे, माझी गाडी पोलीस चौकीला घेऊन गेलेली आहे। अनेक शेतकरी आम्हाला फोन करत होते, तो आवाज म्हणजे हा आवाज आहे। या ठिकाणी अनेक मुद्दे ऐकले, एका ठराविक विशेष समाजाला टार्गेट करण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल, काळजी करू नका, व्यासपीठावर सगळे वक्तव्य आम्ही तुमच्या बरोबर आहे। मी आपल्याला सगळं आव्हान करू इच्छितो की हा लढा आता अर्थाचा झाला पाहिजे। केवळ मशानभूमीमध्ये गेल्यानंतर हा माणूस किती चांगला होता आणि मशानभूमीच्या बाहेर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विसरून जातात। मग आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, इथे व्यासपीठावर अनेक लोक आलेले आहेत, आपली देखील कृती समिती या ठिकाणी नेमली पाहिजे। ज्या ठिकाणी हे गाडी अडवली आपले देखील लोक त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत। केवळ येऊन भाषण करणं हा आमचा उद्देश नाही। हे जी बिनरोजगार चाललंय आपल्यामध्ये ते उपटून टाकत असेल तर व्यासपीठावरच्या सगळ्यांना विनंती करतो, ज्या शेतकऱ्याची गाडी अडवली त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी पोहोचलं पाहिजे। मी पोलीस खात्याला देखील विनंती करतो, पुन्हा हे अन्याय करू नका, तपासा आणि तपासून या ठिकाणी आपलं व्हेरिफिकेशन करा। अलीकडच्या काळामध्ये गुन्हे दाखल करायचं, कोण गुन्हे झालं की गुन्ह्याच्या तर फोनवरनं तडीपार करायचं, हे आता ह्याच्या पुढे चाललं, आपल्याला लक्षात ठेवा। कोण काय घालावं, कोण काय जेवावं हे जर सरकार ठरवत असेल तर हे चुकीचं आहे। तुम्ही बघा, हे केंद्रीय मिनिस्टर आहेत, ते सांगतात की बीफ खावा, त्यांचं नाव किरण रिजिजू आहे, आता केंद्रीय मिनिस्टर आहेत। जे स्मृती इराणी आहे त्यांचं गोव्यामधलं हॉटेल आहे, ते त्या ठिकाणी हॉटेलमध्ये बीफ विकतात। हे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत, ते सांगतात की बीफ पडलं तर बाहेर आम्ही बीफ आणून देऊ। अनेक राज्यामध्ये तुमचं सरकार आहे, त्या ठिकाणी हे सगळं चालू आहे। आणि मग ठराविक विशेष समाजाला टार्गेट करून जर तुम्ही या ठिकाणी त्रास देत असाल
तर आम्ही कोणीही सहन करणार नाही. तुम्हाला ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज सांगतो की जिथं अन्याय होईल तिथं आम्ही सगळे भेटून येतो. व्यासपीठा सगळ्या पक्षाचे आहेत. मी सगळ्या या ठिकाणी विनंती करतो की मीटिंग झाली, सभा झाली की एवढ्या वेळा बसून येतात एक कृती समिती नेमा. त्या कृती समितीमध्ये आमचं जे नाव आला सगळ्यात पुढे आम्ही तुमच्यावर येऊया. जिथं जिथं अन्याय होईल, जिथं जिथं गाड्या अडून जातील त्या ठिकाणी आपण सगळे पोहोचवण्याचं काम करू. मी शेतकरी बांधवांच्या सरकारला विनंती करतो, हे जे काही शिळे तुमच्यात हिंमत असेल तर चालाछावणी चालू करा. तुमच्यात हिंमत असेल पुरुषी समाजाला न्याय द्या. यांचं पुनर्वासन करा. धंदा बंद करा. पुनर्वसन 5,000 10,000 यांना हाताला म्हणून तुम्ही द्या. आम्ही बसून खाणार नाही. पण जो आमचा व्यवसाय तो व्यवसाय जर तुम्ही कोण ओढून घेत असाल, खेचून घेत असाल तर पहिल्यांदा आमचं पुनर्वसन झालं पाहिजे. अशा ठिकाणी आपल्या सगळ्याची मागणी करा. आपण ह्या ठिकाणी शेतकरी म्हणालात. मी देखील शेतकरी कुटुंबातला आहे. तुम्हाला मला माहित आहे माझ्या म्हशीला जर हाल्या झाला तो हाल्या तिसऱ्याची आपण इकडून टाकतो. आता जनावर चारा बरोबरच नाही. कडबा किती झालेला आहे. गाई म्हैस आपण शेतकरी सांभाळत असताना एक घरच्या कुटुंबाचं जनावर आपण सांभाळतो. आपल्याला कोणी सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. आपल्याला हा व्यवसाय चालला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे ही आपली प्रामुख्याने ही भूमिका राहणार आहे. त्यामुळे जर तुम्ही निर्णय घेताल, जे कृती समिती निर्णय घेईल, जे शेतकरी निर्णय घेतील त्याच्याबरोबर आम्ही सगळे राहणार आहोत. आपण हा अप्रोच मोर्चा आपल्या न्यायासाठी, हक्कासाठी, शेतकऱ्याच्या हितासाठी काढला. त्याबद्दल आपलं मनाचा आभार व्यक्त करतो. माझी गोष्ट संपवतो.